कर्जदाराच्या मृत्यूनंतर कर्जाचे ओझे कोणावर? पर्सनल लोन आणि गृहकर्जाचे नियम वेगळे का? जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला. आजकाल कोणत्याही प्रकारचे कर्ज एकदाही घेतले नाही असा व्यक्ती दुर्मिळच म्हणावा लागेल. अशा परिस्थितीत कर्जदाराचा अनपेक्षित मृत्यू झाला तर कर्ज भरण्याची जबाबदारी कोणावर असते हे माहिती असणे महत्त्वाचे आहे. लोन रिपेमेंट रिस्पॉन्सिबिलिटी. आजच्या काळात कर्ज हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. घर असो वा मोबाईल, आजकाल प्रत्येक गोष्ट कर्जावर घेण्याकडे कल वाढला आहे. बँकेकडे गृहकर्ज, वाहन कर्ज, शिक्षण आणि वैयक्तिक कर्जाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र कर्जदाराचा अनपेक्षित मृत्यू झाल्यास त्या कर्जाचे काय होते हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. कर्जाच्या प्रकारानुसार त्याची परतफेड करण्याची जबाबदारी बदलत असते. गृहकर्ज, मालमत्ता की वारस. गृहकर्ज घेताना सहसा घराची कागदपत्रे किंवा मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवली जाते. जर कर्जदाराचा मृत्यू झाला तर थकबाकी भरण्याची जबाबदारी सह अर्जदार किंवा वारसावर येते. अशा कर्जाची परतफेड केली नाही तर बँकेकडे गहाण ठेवलेल्या मालमत्तेचे लिलाव करून पैसे वसूल करण्याचा पर्याय त्यांच्याकडे असतो. जर एखाद्या व्यक्तीने त्यांच्या गृहकर्जाचा विमा उतरवला असेल तर त्यांच्या मृत्यूनंतर कर्जाची थकबाकी विमा कंपनीकडून वसूल केली जाते. अशा परिस्थितीत गहाण ठेवलेली मालमत्ता कुटुंबासाठी सुरक्षित राहते. आजकाल बहुतांश बँका गृहकर्ज विमा उतरवून घेण्याचा आग्रह धरतात, जेणेकरून भविष्य कर्ज वसुलीसाठी कोणतीही अडचण येऊ नये. बँक वाहन जप्त करू शकते. कार लोन किंवा इतर कोणत्याही वाहन कर्जाच्या बाबतीत कर्जदाराचा मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना किंवा इतर कुटुंबातील सदस्यांना कर्जाची परतफेड करण्यास सांगितले जाते. जर कुटुंबाने नकार दिला किंवा भरू शकले नाही तर बँका किंवा फायनान्स कंपन्या कार किंवा कोणतेही वाहन जप्त करतात. या वाहनाची विक्री करून ते कर्जाची थकबाकी वसूल करतात. वैयक्तिक कर्ज, कुटुंबावर जबाबदारी नाही. पर्सनल लोन हे असुरक्षित कर्ज मानले जाते कारण यासाठी काहीही तारण ठेवावे लागत नाही. हे कर्ज व्यक्तीच्या स्वतःच्या उत्पन्नाच्या आधारावर दिले जाते. त्यामुळे कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक त्याच्या कुटुंबातील सदस्यांना पैसे भरण्यासाठी सक्ती करू शकत नाही. कर्जदाराच्या मृत्यूनंतर हे कर्ज संपुष्टात येते. त्यामुळेच वैयक्तिक कर्जाचा व्याजदर हा इतर कर्जापेक्षा जास्त असतो. क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्डवरील खर्च हे देखील एका प्रकारचे असुरक्षित कर्जच असते. कार्ड धारकाचा मृत्यू झाल्यास बँक या कर्जाची थकबाकी राईट ऑफ करते, म्हणजेच ती सोडून देते. या रकमेसाठी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला कायदेशीररित्या जबाबदार धरले जात नाही. कर्जदाराने काय काळजी घ्यावी? मोठ्या रकमेचे कर्ज घेताना टर्म इन्शुरन्स किंवा कर्ज विमा घेणे आताच्या काळात खूप आवश्यक आहे. यामुळे अनपेक्षित प्रसंगी कुटुंबावर कर्जाचा भार येत नाही आणि मालमत्ताही सुरक्षित राहते.